मित्रांनो, बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच बैलगाडा शर्यत मालकांना हार्दिक शुभेच्छा। मग सोन्या, आज तुझा सण आहे बैलपोळा, आता काय करायचा? घेऊन नत्र झाले, शिंगाला रंग लावता आपण व्यवस्थित, पायामध्ये घुंगरा वगैरे बाळून, गळ्यामध्ये गाठी बांधता, झुल घालता। मला की बैलपोळा काय राहते? मला बैलपोळा बैलाचा उत्सव राहते, म्हणजे कसं बैलांना जय वार्षिक मध्ये काम केले आतापर्यंत वर्षामध्ये जे काही काम केले त्या कामाचं ऋण म्हणून बैलपोळा हा सण साजरा केला जातो आणि हे ऑल महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो। तर ते कसं आहे, बैला सजवलं जातं, गुळपाणी दिलं जातं, नंतर गुळपाणी दिलं जातं, नंतर पायात घुंगर, पुन्हा शिंगाला रंग कलर वगैरे लावला जातो, पुन्हा गळ्यामध्ये घाटी घुंगर, पाठीवरती धूल, अंगावरती कलर रंग वगैरे छटा गुलाल उधळला जातो। गावात मिरवणूक राहते, पाराच्या भोवताली डीजे वगैरे लावला जातो। तर असा बैलपोळा राहतो। मला कसं डीजे बीजे बैलपोळा मला काही नको, फक्त एक वचन द्या, मला कत्तलखान्यात देऊ नका मालक। नाही रे राजा, तुझ्या वचनात सर्व माझं शेत काही फुलले, तू सर्वच केले, तुला कसं कत्तलखान्यात देईन मी? तुला बैलपोळ्याचं एक वचन देतो मी, की बैलपोळ्याचं तुला वचन देतो, बैलपोळ्याचं तुला वचन देतो, तुला कत्तलखान्यामध्ये देणार नाही। आपण बैलपोळा साजरा करूया, पुरणपोळी गुळपाणी सर्व दिलं जाईल, पण तुला एक वचन पण देतो आज पोळ्याचं, तुला कत्तलखान्यामध्ये मी कधीच देणार नाही। शेवटला तू मेल्यानंतर तुझा बँड वरात लावून तुझी माती करेन, हे मी तुला वचन देतो। आणि सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याची एक विनंती आहे की बैल कत्तलखान्यात देणार नाही आणि बैलपोळा असाच साजरा करा की पोळ्याला दिवशी बैलाला त्या वचन द्या, कारण त्यांना आपल्या शेतामध्ये काम केलं जातं आणि धन पिकलेलं वगैरे राहतं, त्याच्या घामाचं मोल करा आणि आपल्या बैलाला कत्तलखान्यात देऊ नका, घरीच मरू द्या। त्याची बँड बाजा लावून बैलाला पोळ्या दिवशी मिरवणूक काढतात, त्यापेक्षा जास्त जोरात आपल्या बैल वारल्यानंतर त्याची माती करताना मिरवणूक काढा। जय हिंद, जय महाराष्ट्र।